नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2026 मधील सर्व महत्त्वाच्या करंट अफेअरला पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 10 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरे जाणून घेणार आहोत. हे प्रश्न अलीकडे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विज्ञान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, क्रीडा आणि पुरस्कार अशा विविध विषयांवर आधारित आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया जुलै 2026 मधील महत्त्वाच्या करंट अफेअर्सला. आजचा पहिला प्रश्न आहे, हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुजित पांडे. जुलै 2026 मध्ये केंद्र सरकारने हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी यांच्या संचालकपदी वरिष्ठ IPS अधिकारी सुजित पांडे यांची नियुक्ती केली आहे. मित्रांनो, ही अकादमी भारतातील IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे. देशभरातून निवड झालेले IPS अधिकारी येथे मूलभूत आणि प्रगत शिक्षण घेतात. त्यामुळे या अकादमीच्या संचालक पदाची नियुक्ती नेहमीच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असते. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय नौदल 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टणम येथे प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणती 6वी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट सेवेत दाखल करणार आहे? याचे योग्य उत्तर आहे महेंद्रगिरी. भारताच्या नौदलात आणखी एका स्वदेशी युद्धनौकेची भर पडली आहे. INS महेंद्रगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार करण्यात आलेली 6वी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट असून 11 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेत 75% अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे आणि तिची निर्मिती माझागॉन डॉक शिप बिल्डर लिमिटेड मुंबई यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, जुलै 2026 मध्ये कोणत्या भारतीय फिनटेक कंपनीच्या युरोपियन शाखेला लॉझेनबर्गमध्ये पेमेंट इन्स्टिट्यूटचा परवाना मिळालेला आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पेटीएम. पेटीएमच्या युरोपियन शाखेला लॉझेनबर्गच्या CSSF या वित्तीय नियमांकडून पेमेंट इन्स्टिट्यूट लायसन प्रदान करण्यात आले आहे. या परवान्यामुळे पेटीएम आता युरोपमध्ये डिजिटल पेमेंट, मिनी ट्रान्सफर आणि व्यापाऱ्यांसाठी पेमेंट सेवा अधिकृतपणे देऊ शकणार आहे. हा परवाना पेटीएमच्या जागतिक विस्तारासाठी एक मोठा टप्पा मानला जात आहे. प्रश्न क्रमांक 4, नवीनतम हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात भारताचा क्रमांक कितवा होता? तर याचे योग्य उत्तर आहे 80वा. जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 80वा आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना 56 देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश मिळतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोपा होतो. या यादीत सिंगापूर पहिल्या क्रमांकावर असून सिंगापूरच्या नागरिकांना जगातील सर्वाधिक देशांमध्ये व्हिसा शिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश मिळतो. हेनले पासपोर्ट इंडेक्स हा जगातील पासपोर्टची ताकद मोजणारा महत्त्वाचा निर्देशांक असून तो प्रत्येक देशाच्या पासपोर्टवर किती देशांमध्ये सहज प्रवास करता येतो यावर आधारित असतो. प्रश्न क्रमांक 5, दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? याचे योग्य उत्तर आहे 11 जुलै. दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. या दिवशीची सुरुवात 1989 मध्ये UNDP ने केली होती. यामागील प्रेरणा म्हणजे 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकसंख्या वाढ, कुटुंब नियोजन, माता बाल आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत विकास याबाबत जनजागृती करणे असा होता. प्रश्न क्रमांक 6, जागतिक प्राणीजन्य रोग दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 6 जुलै. दरवर्षी 6 जुलै रोजी वर्ल्ड झुनॉसिस डे साजरा केला जातो. या दिवशीची सुरुवात 6 जुलै 1885 रोजी शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांनी रेबीज लसीचा पहिला यशस्वी वापर केल्याच्या स्मरणार्थ झाली. प्राणीजन्य रोग म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग. यामध्ये रेबीज, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, अँथ्रॅक्स आणि ब्रुसिलॉसिस
यांचा समावेश होतो. या दिवसाचा उद्देश म्हणजे प्राणीजन्य रोगाबाबत जनजागृती करणे आणि वन हेल्थ म्हणजेच मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे हा संदेश देणे. प्रश्न क्रमांक 7. कोणते विमानतळ भारताचे पहिले फसाई प्रमाणित ईट राईट कॅम्पस बनले आहे? याचे योग्य उत्तर आहे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारतातील पहिले फसाई प्रमाणित ईट राईट कॅम्पस बनलेले विमानतळ म्हणजे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हे विमानतळ लखनौमध्ये स्थित आहे आणि हा मान त्यांना भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी दिला आहे. ईट राईट कॅम्पस हा फसाईचा उपक्रम आहे. यामध्ये कॅम्पसमधील सर्व खाद्यपदार्थ विक्रेते अन्न सुरक्षा, स्वच्छता, पोषण आणि दर्जा या निकषांचे पालन करतात का यासाठी विमानतळाची सविस्तर तपासणी आणि लेखापरीक्षण केले जाते. सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच 3 स्टार ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र दिले जाते. या मानकांमुळे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होते. तसेच भारतातील विमानतळांवर आरोग्यदायी अन्न संस्कृतीला प्रोत्साहन मिळते. प्रश्न क्रमांक 8. मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना ही योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी शिक्षक, प्रशिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार आहे. या योजनेचा उद्देश शिक्षकांना वेळेवर, दर्जेदार आणि आर्थिक भाराशिवाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. प्रश्न क्रमांक 9. आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया 2027च्या 16व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. एरो इंडिया 2027ची 16वी आवृत्ती कर्नाटकमधील बेंगळुरू येथे आयोजित केली जाणार आहे. हा आशियातील सर्वात मोठा एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन आहे. या कार्यक्रमात आधुनिक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन आणि नवीन संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाते. यामुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना मोठी चालना मिळत असते. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी दुर्गा पथक सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी दुर्गा पथक सुरू केले आहे. या पथकाचे विशेष काम म्हणजे शाळा, महाविद्यालय, बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी गस्त घालणे, महिलांवरील छेडछाड व गुन्हे रोखणे आणि तक्रारींवर त्वरित कारवाई करणे असं आहे. मित्रांनो, आजचे सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरील प्रश्न आपण पाहिले. आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की दाबा. धन्यवाद.